2016ला उरीला आतंकवादी हल्ला, ज्यात 19 सैनिकांचा मृत्यू. 2018ला सुंजवान हल्ला, ज्यात 6 जवान आणि 1 नागरिकाचा मृत्यू. 2019ला पुलवामा हल्ला, ज्यात 40 CRPF जवानांचा मृत्यू. आणि 2024ला रियासी, गांदरबल, बारामुल्ला अटॅक. आता याच वर्षी कोणती घटना नव्हती, तर 22 एप्रिलला पहलगाम अटॅक. या अटॅकमध्ये 28 नागरिकांचा जीव गेला. महाराष्ट्रातील 6 नागरिक. या महाराष्ट्रातील या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबाप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना. परमेश्वर या कुटुंबांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. बाकी मला एवढंच सांगायचं आहे की हा आपला देश सुरक्षित हाथों में है. नोटबंदी से आतंकवादियों की अब कमर तुटेगी. मग अजून का नाही आतंकवाद्यांची कमर तुटली? आज सरकारच्या भरोशावरती सर्वसामान्य माणूस घराच्या बाहेर पडतो आणि हाच घराबाहेर पडलेला माणूस जर संध्याकाळी घरी येत नसेल तर सरकारवरती भरोसा कसा ठेवायचा? आता सरकारने कोणतंच किंतु परंतु न करता या आतंकवाद्यांविरुद्ध हंटिंग ऑपरेशन चालू करावे आणि या मानवतेचा घोट घेणाऱ्या आतंकवादी राक्षसांना यमसदनी पाठवावे.